आम्ही कधी स्वप्नात विचार नव्हता केला की ह्यो सलाब इथला बेकार कसून जाईल म्हणून. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ बंद आहे, कारण की आपले व्हिडिओ कोण बंद आहे माहितीये का तुम्हाला? आपल्या मागे थोडंसं काम आहे. जाऊ द्या असो. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात होती या ऋत्याबाईपासून. म्हणजेच आम्हाला आलता पोस्टातून फोन की तुमचं पार्सल आलं. मग वेळ न करता लगेच निघालो पोस्टात जाण्यासाठी. आणि मला जर भाई असं पार्सलचा फोन आला ना, मी एवढा एक्साइटेड राहतो पायाचंच काम नाही. मग असे 2-4 शब्द बोलता बोलता आलो त्या कॉम्प्लेक्स मध्ये. लगेच आतमध्ये घेतली एंट्री, म्हणजेच पोस्टाच्या ऑफिस मध्ये. बाबाला म्हणलं द्या पटकन काय पार्सल आलं तर. मग त्या बाबाकडून पार्सल वगैरे घेऊन घेतलं ना. आता मी हे की तुम्हाला खोलून दाखवू शकत नाही. आम्ही घरून आलो, पार्सल घेतलं, तरी या ऋत्याबाईचं फोनवर बोलणं चालूच आहे. असं 2-3 मिनिटाचं काम निपटून लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी. आणि घरी आलो ने पाहतो तर या अमोल मामाचं याचं काय चालू होतं काय मी. आत्तावर होते ना, आता खाली उतरले नाही, काय घेऊन आले काय मी बॅगेत. काही नाही म्हणे आपल्याला फक्त सलाब खसून टाकायचा म्हणे आज पुरा. मग नंतर कळालं अमोल मामाची ड्युटी जर आज इकडे. मग आपल्याला हे छोटंसं काम दिलं होतं, बल तिकडे नेऊन ठुन होता. मग आता हे घराचं काम सुरू आहे म्हणल्यावर आता हे झाड माझा देत होतं तोडणंच पडलं. मग या 2-4 मिनिटात झाड फटाफट घेतलं तोडून आणि लगेच तिकडे नेऊन टाकून दिलं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आज आपल्याला करणं होता ब्लॉग एडिट. आणि आपल्या घराजवळ होतं हे काम चालू आणि आपला ब्लॉग काही आज एडिट होत नाही. मग आता सलाब वगैरे कसोच तोडतं, चला म्हणलं आपण एकदा आपलं काम करून. आणि ते आपलं काम एक असं आहे की आपण लावला होता मशनीवाल्याला फोन, कारण की आपल्याला काढत होता हरभर. आणि तो की फोन उचलाचं की नाव घेऊन राहिला. मग त्या मशनीवाल्याच्या लोकेशनवर आलतो आणि तो इथं होता 5-10 मिनिटं अगोदर. आणि आम्ही येऊस तो डायरेक्ट फाडीहून गेला. आणि तो इथून फाडी बी असं झाला की 10 की मय पैसे त्याच्याकडे, मी त्याला मागायला चालू. खरंच भाई हे पाहून तर मला ते डायलॉग आठवला, कैसे लोक यार. मग घरी आलो मग चला म्हणलं एकदा सलाब खसून झाला की नाही पाहून घेऊ. मस्त पैकी त्याने तर सगळा सलाब खसून घेतला होता. आता की टेन्शन नाही, म्हणलं चला आपण आता आपला ब्लॉग एडिट करायला चालले. मग मी जातो भाई ब्लॉग एडिट करायला. तुम्ही तेवढं ते फॉलोचं बटन दिसतं तेवढं दाबून टाका.